देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने श्री विठ्ठलांची पूजा केली जाते. वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. अनेक भागातून या दिवशी बरेचसे लोक पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. विठ्ठल हे विष्णूंचेच एक अवतार आहेत आणि एकादशी तिथी ही श्री विष्णूंना समर्पित आहे. त्याचप्रमाणे तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. असे म्हणतात की तुळशीशिवाय विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशी ही तुळशी देवी वृंदा यांचे स्वरूप मानले जाते आणि भगवान विष्णू यांनाही तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी वृंदावनाची स्थापना करून त्यामध्ये तुळशीचं रोप हे लावले जाते. अशा या तुळशीच्या बाबतीत आषाढी एकादशीच्या दिवशी काही चुका अजिबात करायच्या नाहीत. त्याचप्रमाणे तुळशीजवळ काही वस्तू चुकूनही ठेवायच्या नाहीत, अन्यथा तुळशी माता नाराज होते, श्रीहरी विष्णू क्रोधित होतात आणि याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. याचे आपल्याला अशुभ फळ प्राप्त होत असते. तुळशीच्या पूजेमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सात्विक वातावरण निर्माण होत असते. तुळस असलेल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहतो अशी श्रद्धा आहे. दररोज आपण तुळशीची पूजा करत असतो, तुळशीजवळ दिवा लावत असतो. यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे विष्णूंची पूजा असेल, सत्यनारायण पूजा असेल, एकादशी तिथी असेल किंवा अनेक धार्मिक विधी ज्या आहेत तर त्यामध्ये सुद्धा तुळस जी आहे तर ती आवश्यक मानली जाते. कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्याला वैवाहिक सुखाची प्राप्ती होते, घरामध्ये सुख सौख्य लाभते अशी सुद्धा श्रद्धा आहे. तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने पापांचा क्षय होऊन मनशांती मिळते असे मानले जाते. अशा या तुळशीच्या बाबतीत जर आषाढी एकादशीच्या दिवशी काही चुका झाल्या तर मात्र त्याचे आपल्याला अशुभ परिणाम भोगावे लागत असतात. कोणत्या चुका आपण या दिवशी करायच्या नाहीत, त्याचप्रमाणे तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत. तुळस जी आहे तर ती विष्णूंना आणि विठ्ठलांना अत्यंत प्रिय आहे. तर अशा या तुळशीला आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पाणी घालायचं नाही. आपण दररोज तुळशीची पूजा करत असतो, परंतु एकादशी तिथीला मात्र तुळशीला पाणी घालू नये. कारण असे म्हटले जाते की ज्याप्रमाणे आपण एकादशीचे व्रत करतो तर त्याचप्रमाणे तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे निर्जला व्रत असते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि ती सुद्धा विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते. जर आपण या दिवशी तुळशीला पाणी घातले तर मात्र तुळशी मातेचे व्रत मोडल्याचे पाप आपल्याला लागते आणि त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागत असतात. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचं नाही. विष्णूंची पूजा तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही. जी काही आपल्याला पूजेसाठी आणि नैवेद्यावर ठेवण्यासाठी तुळशीची पाने लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडायची आहेत, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. त्यामुळे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडायची नाहीत. कारण आपण जर या दिवशी तुळशीची पाने तोडली तर तुळशीचा उपवास मोडतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते, गरिबी येते. त्यामुळे आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाहीत आणि तुळशीला स्पर्श जो आहे तर तो सुद्धा आपल्याला करायचा नाही. या दिवशी तुळशीजवळ कोणत्याही प्रकारचा केर कचरा असेल, अस्वच्छता असेल तर ती आपल्याला ठेवायची नाही. तर तुळशीजवळचा जो परिसर आहे तर तो आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर माता लक्ष्मी त्याच ठिकाणी वास करते आणि तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची घाण असेल, अस्वच्छता असेल तर ही आपल्याला ठेवायची नाही. त्याचप्रमाणे तुळशीजवळ आपल्याला चप्पल असेल, बूट असेल, चामड्याच्या वस्तू असतील तर यासुद्धा ठेवायच्या नाहीत. तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवायचे नाही. तसेच आपल्याला विझलेला दिवा जो आहे तर तो सुद्धा तुळशीजवळ ठेवायचा नाही. आपण तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावत असतो आणि हा दिवा विझला की आपल्याला तो उचलून ठेवायचा आहे. विझलेला तसाच दिवा तुळशीजवळ ठेवणे तर हे अशुभ मानले जाते. त्यामुळे विझलेला दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे तुळशीजवळ कोणत्याही प्रकारचा कलह आपल्याला करायचा नाही. कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही. कोणाबद्दलही अपशब्द आपल्याला तुळशीजवळ काढायचे नाहीत. तुळशीजवळचं जे वातावरण आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त सात्विक ठेवायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.
या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्याला तुळशीजवळ दिवा जो आहे तर तो लावायचा नाही. तुळशीजवळ जो आपण दिवा लावतो तर हा दिवा सुद्धा स्वच्छ असावा. त्याचप्रमाणे खंडित झालेला तुटलेला दिवा हा तुळशीजवळ कधीही लावू नये. व्यवस्थित सुस्थितीत असलेला दिवा आपल्याला लावायचा आहे. तुळशीला आवर्जून आपल्याला या दिवशी 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत आपण या प्रदक्षिणा घालू शकतो. त्याचप्रमाणे तुळशीजवळ आपण जो दिवा लावलेला आहे, मग आपण तुपाचा दिवा लावू किंवा तेलाचा दिवा लावू, तर यामध्ये 2 फूल असलेल्या लवंगा आणि 1 हिरवी वेलची आणि 1 कापूर जो आहे तर तो आवर्जून टाकायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या, पैशासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होत असते.